आपण लोणचं त्या दिवशी केलेलं आपण भरलं आहे, त्याच्यामध्ये परत तेल टाकलं आहे. कशा पद्धतीने आपण ते झाकलं आहे, हे अशा पद्धतीने याचं कपड्याने झाकून ठेवायचं आहे. सुरुवातीला कमीत कमी याची 15 दिवस काळजी घेतली की मग, आणि हे तयार लोणचं आपलं हे अशा पद्धतीने झालेलं आहे. याच्यामध्ये आपण लसण पण टाकलेलं आहे. आदियोगिनी चॅनेलवर पूर्ण व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. याच्यामध्ये अखंड आपण ताजी असावी म्हणून लाल मिरच्या, हिरव्या मिरच्यातल्या लाल मिरच्या घरच्या काढून सुकवून मग ह्या फ्रेश टाकलेल्या, कारण आपण ह्या वर्षभरासाठी अख्ख्या ठेवत आहोत. याच्यामध्ये परत आपण अखंड लसण टाकलेलं आहे. तर तो लसणसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतो. आणि आपण पूर्ण 10 किलो लोणच्यामध्ये सगळं मिळून आपण फक्त 300 ग्राम मीठ वापरलेलं आहे, पण ते पण शेंदा नमक. हे याचं वैशिष्ट्य आहे. लोणचं BP वाढवतं म्हणून लोणचं खायचं नाही आहे. आणि कांजी जो प्रकार चाललेला आहे, जो फर्मेंटेशन करून आपण जो पितो, तो त्याच्यामध्ये सगळ्यात मेन वापरल्या जाणारी आहे ती मोहरीची डाळ किंवा मोहरी. तर ह्या मसाल्यामध्ये आपण पूर्णपणेचं 3-3.5 किलो जे मोहरीची डाळ वापरलेली, हा बेनिफिट त्याच्यामधून मिळतो. पूर्वपार ह्याच पद्धतीने आपली रेसिपी आपण करत होतो, पण आता याच्यामध्ये आपण काळाप्रमाणे बदल केलेले, पण ते आता त्याचे ड्रॉबॅक्स दिसू लागलेत, कसं चुकीचं आहे ते. आणि ह्या लसणाचं पण असं आहे की हा गावरान वापरायचा आहे. 10 किलोच्या याच्यामध्ये अगदी 1 किलोसुद्धा. आणि हा न गरम करता सोलून लसण तसाच टाकायचा आहे. अर्ध्याचे सालटे तसेच ठेवायचे. एक साईडचं करड ठेवायचं आहे, कारण त्या याच्यामध्ये पण डायजेस्टिव्ह फॉस्फरस असतो, त्याचा पण आपल्याला त्याच्यामधून फायदा मिळतो. आणि मसाला हा आपण फोडणीचा भात, साधा भात, भाकरी पोळी याला लावून अगदी रोल करून पण खाऊ शकतो. आणि हे सगळ्या पद्धतीने हे आपल्याला कसं हितकारक आहे हे मी आता सांगितलं आहे तुम्हाला. तर ते असं करून बघा. या 10 किलोच्या याच्यामध्ये अशा प्रमाणात मी या असं दाखवू जवळ, या अशा पद्धतीने आपलं पूर्ण लोणचं तयार झालेलं आहे. 2 याच्यात मोकळं ठेवायचं आहे. दाबून कुठल्या याच्यामध्ये भरायचं नाही आहे. प्लास्टिकचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे. प्लास्टिक पण नको, स्टील पण नको, कुठला धातू नको. याच्यासाठी आपण याचा वापर करतो. याच्यामध्ये तिखटसुद्धा आपण घरचं सगळं वापरलेलं आहे. याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे. बघा तुम्हाला एक कशा प्रकारे कसं वाटतं ते. आणि तुम्हाला हे बघितल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीने होत होतं याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींना.